आता या दोन्ही विभागांच्या निधीचा वापर नमो शेतकरी योजनेसाठी केला जाणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांचे जुने थकीत वीज बिल माफ करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। 48,000 कोटींचे जुने वीज बिल माफ। लाडकी बहीण योजनेचे जून महिन्यांचे पैसे खात्यात लाडक्या बहिणीच्या जमा झाले। भारतावर 100% शुल्क लावू शकतो अमेरिका। रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाईची तयारी। भारत अमेरिका कराराविरोधात देशभरातील शेतकरी रस्त्यांवर। 21 जुलैला दिल्लीमध्ये महारॅली निश्चित। नवी मुंबईमध्ये 51 CNG बस आता सेवेमध्ये आले आहेत। आणखीन 100 बस लवकरच ताफ्यात येणार। राज्यातील 15,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा पुढील वर्षामध्येच मुहूर्त। नवीन मतदार यादीची प्रतीक्षा। पावसाच्या खंडाने खरीप संकटामध्ये मराठवाड्यासह राज्यातील पिकांवर ताण। दुबार पेरणीची भीती, शेतकऱ्यांची चिंता आता वाढली। हिंगोलीच्या मोंढ्यामध्ये हळदीची आवक वाढली आहे। भावात घसरण, मात्र आज आवक वाढल्याने भाव 14,500 ते 15,200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आला आहे। 1 जानेवारी 2011 पर्यंतची अतिक्रमणे आता नियमित होणार आहेत। खानदेशच्या केळीचा गोडवा विदेशामध्ये 3,000च्या वर मिळाला आहे दर। गुंठेवारीच्या बेटरमेंट शुल्कामध्ये 50% सूट। 30 नोव्हेंबर नंतर योजना कायमस्वरूपी बंद होणार। डाळिंब खरेदीचा शुभारंभ सुरू झाला। पहिल्याच दिवशी प्रति कॅरेट 5,100 रुपयांचा दर। हवामान विभागाने 18 जुलै रोजी महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। शाळा कॉलेजपर्यंत आता मोफत प्रवास, विद्यार्थिनींना मिळणार एसटीची पास। एसटी महामंडळाची विशेष सवलत योजना। बाजारामध्ये भाजीफळांचे भाव तेजीमध्ये, गृहिणीचे बजेट घटले। बाजारातील भाजीपाल्यांचे दर प्रति किलो प्रमाणे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। शेती आधुनिक, खर्च नाममात्र। ठिबक आणि तुषार सिंचनाला 90% अनुदान सबसिडी सुरू आहे। आजच आपले सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करा। कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत आकारले जाणार नाही व्याज। नांदेड जिल्ह्यातील 2,07,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार। ग्रामपंचायत निवडणूक अपडेट म्हणजेच की 4 ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या। निवडणूक आयोगांचा कार्यक्रम जाहीर। धान पिकाला विमा संरक्षण, हेक्टरी 512 रुपये हप्ता। खोटी माहिती दिल्यास शासकीय योजनेपासून शेतकरी मुकणार। धान मक्यांचे 157 कोटी रुपयांचे चुकारे आले आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा। 206 कोटींची आणखीन देखील प्रतीक्षा। 15,000वर शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 605 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले। जिल्ह्यात 70 नवीन रास्तभाव धान्य दुकानासाठी आता जाहीरनामा। रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट। कोथिंबीर भाव खाऊन गेली। किरकोळ बाजारामध्ये 250 रुपये किलोने विक्री। सोयाबीनचे दर पुन्हा एकदा 190 रुपयांनी वाढले। आजचा भाव 7,350 रुपये। दिंड्यांना 2,80,00,000चे अनुदान मंजूर। थेट खात्यात वाटप सुरू होणार। प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये अनुदान मिळणार आहे। फार्मर ID अभावी पीक विम्यावर संकट। शेतकरी नोंदणीपासून दूरच आहेत। 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत। पोस्टातील तांत्रिक बिघाडामुळे लाडक्या बहिणीचे पैसे अडकले। 8 दिवसांपासून ATM सेवा देखील बंद आहे। HSRP साठी नोंदणी केल्यास आता दंडापासून मिळणार आता सूट। प्रादेशिक परिवहन विभागांच्या महत्त्वाच्या सूचना। नंबर प्लेट बसवल्यानंतर देखील वाहनांची चोरी। राशन कार्डच्या ऑनलाईन प्रक्रियेस विलंब, लाभ मिळण्यास अडचणी। ऑनलाईन अर्ज करून देखील मंजुरीसाठी प्रतीक्षा। तातडीने अर्जाची छाननी करून मंजुरीची अपेक्षा। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांमध्ये पावसाचे काल रात्री आगमन झाले। हप्त्यांच्या प्रतीक्षेत हजारो घरकुले रखडली। उद्दिष्ट 1.25 लाखांचे पूर्ण केवळ 28,000, 93,000 अजून देखील अपूर्ण। परभणी जिल्ह्यातील अपडेट।
पंढरपूर आषाढी यात्रा संपेपर्यंत आता VIP दर्शन बंदच. केळीच्या दरामध्ये आठवड्याभरामध्ये घसरण. शेतकरी आर्थिक संकटामध्ये. 3,000 वरून दर थेट 1,800 रुपयांवर. लाखो रुपयांची गुंतवणूक संकटात. एप्रिल 2019 नंतर नोंदणीकृत वाहनांचे आता होणार HSRP नंबर प्लेट. येत्या 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. परीक्षा ऑफलाईनच होणार. देवेंद्र फडणवीसांच्या त्या शब्दाने लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. मधमाशा पालनासाठी 50% अनुदान. मध केंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. मागील आठवड्यापासून पावसाने दंडी मारल्याने पिके करपू लागली आहे. शेतकऱ्यांचे डोळे आबाळाकडे. दुबार पेरणीची बळीराजाला म्हणजेच की शेतकऱ्यांना चिंता. विहिरींनी गाठला आहे तळ. संपूर्ण जून महिना कोरडाच गेला. महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना विधेयके संसदेमध्ये पारित होणार. देशातील सध्याची कापूस लागवड तब्बल 22% माघारलेलीच. पावसांच्या अनियमिततेचा फटका. राज्यात पावसांचे पुनरागमन. 4 विभागांना सतर्कतेचा इशारा. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट. घाटमाथ्यावर जोरदार सरींचा अंदाज वर्तविण्यात आला. 48,000 कोटींची वीज बिल थकबाकी. हा तर मोठा घोटाळा. शेतकरी नेत्यांचा गंभीर आरोप. खत युरियाचा तुटवडा. इथे करा तक्रार. म्हणजेच की खत आणि युरिया तुम्हाला भेटत नसेल तर इथे तुम्ही तक्रार करू शकतात. तर तुम्ही सर्वात अगोदर तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतात. तिथे दाद न मिळाल्यास तुम्ही या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात. देशांतर्गत मागणीमुळे बेदाण्याचे दर टिकून. दर्जेदार बेदाण्याला प्रति किलो 280 ते 400 रुपये दर मिळत आहे. आषाढी वारीसाठी STच्या 5,500 विशेष बस सुरू करण्यात आल्या आहेत. 2 पेक्षा जास्त अपत्यांची अट रद्द करा. राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघांचे राज्य सरकारला निवेदन. कर्जमाफीच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध करा आणि 2019च्या निकषानुसारच सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखांची कर्जमाफी द्या. किसान ब्रिगेडची मागणी. स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करा. माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा आक्रमक पवित्रा. महावितरणाला दिले निवेदन. उगवण न झालेल्या सोयाबीन उत्पादकांना एकरी 2 लाखांची नुकसान भरपाई द्या. सरपंच संघटनेचे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत कृषी मंत्री यांना निवेदन. फार्मर ID अभावी पीक विम्यावर संकट. 75,000 शेतकरी अद्यापही नोंदणीपासून दूरच आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. बालकांना 23 वर्षांपर्यंत बालगृहामध्ये राहण्याची मुभा मिळविण्यासाठीचा प्रस्ताव सादर करा. मंत्री आदित्य तटकरे. दुबार पेरणीचे संकट. आता मिळणार मोफत बियाणे. थेट DPDC निधीमधून शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे पुरविण्यात येणार आहेत. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय म्हणजेच की वन जमिनीवरील पिकांची स्वातंत्र्य नोंद होणार. वन हक्क धारकांना आता मिळणार सुधारित 7/12. शेतकऱ्यांचे 48,000 कोटींचे वीज बिल माफ आणि दिवसा 12 तास मोफत वीज लवकरच शेतकऱ्यांना मिळणार. मुंबई, कोकण, ठाणे, पालघर, रायगडसह बहुतांश भागांमध्ये आज येलो अलर्ट. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. मध्य महाराष्ट्र, पुणे, सातबारा, कोल्हापूर, नाशिक परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार. घाटमाथ्यावर जोरदार सरी. 19 जुलैचा महत्त्वाचा अंदाज. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. पुढील 2 दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, नागपूर, अमरावती विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. काही ठिकाणी विजांचा इशारा देखील आज देण्यात आला. STची 10% हंगामी भाडेवाढ आता 31 जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे महामंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून 1 ऑगस्टनंतर ही वाढ मागे घेतली जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज 24 कॅरेट 1 तोळा सोन्याच्या दरामध्ये 280 रुपयांची घसरण झाली असून यासाठी आता तुम्हाला 1,43,290 रुपये मोजावे लागतील। तर 22 कॅरेट 1 तोळा सोन्याची किंमत 1,31,350 रुपये इतकी झाली असून 18 कॅरेट 1 तोळा सोन्याची किंमत 1,07,470 रुपये इतकी झाली आहे।